श्री स्वामी समर्थ. चातुर्मासामध्ये रोज फक्त 1 मिनिट काम करा, हे तुम्हाला 100 उपवासांचे पुण्य मिळेल. चला तर मग आता लगेच जाणून घेऊया तुम्हाला ते कोणतं एक काम करायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला 100 उपवास केल्याचं पुण्य मिळणार आहे. व्हिडिओ स्किप न करत पूर्ण पहा आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला बघा, आता 25 जुलैपासून देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. याच दिवसापासून पवित्र चातुर्मास सुरू झालेला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या 4 महिन्यात रोज सकाळी फक्त 1 मिनिट दिलेला वेळ तुम्हाला 100 उपवासांचे अफाट पुण्य मिळवून देऊ शकतो. ते काय तर बघा, यासाठी तुम्हाला जास्त काही करायचे नाही. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि तुमच्या घरातील तुळशीला ते अर्पण करा. तुळशीला पाणी अर्पण करताना डोळे मिटून अत्यंत श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूच्या महामंत्राचा फक्त 19 वेळा जप करा. चातुर्मासाचे 4 महिने साक्षात श्रीहरी विष्णूंची उपासना केली जाते आणि तुळस ही त्यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या काळात रोज केलेली ही 1 मिनिटाची तुळशीची सेवा साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करते, ज्यामुळे घरात कधीच पैशाची कमी पडत नाही. त्यामुळे आता चातुर्मास सुरू आहे. रोज तुम्ही तुळशीला पाणी घालताना हा मंत्र म्हणा आणि पूजा करा. तुम्हाला उपवास करण्याची गरज पडणार नाही. चातुर्मासामध्ये 100 उपवास केल्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये एकदा लिहून टाका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.